आईकडे काहीच नसू द्या, फक्त टाकलेले असू द्या, घरावर 4 पत्र. आणि ज्या वेळेला तुम्ही दिवाळीला येता, तुमची दिवाळीची बोलवण होते आणि मग दिवाळीची बोलवण झाल्यानंतर मग तुम्हाला ज्या वेळेला तुमची आई त्या ठिकाणी वाट्याला लावायला निघते ना, आज देखील सांगतो, आज तुम्ही म्हातारे होणार. तुमची आई जरी म्हातारी असेल, तुम्ही म्हातारे असणार. तुमच्याकडे 50 एकर जरी जमीन असली नाही तरी सुद्धा तुमची आई त्या ठिकाणी कुठं लसणाची जोडी तरी टाकल, कुठं पावशेरवर डाळ तरी टाकल, कुठं मिरच्या तरी टाकल. का कमी आहे तुमच्या घरात? नाही कमी, परंतु आईची माया आहे महाराज, आईचं प्रेम आहे, आईचा जिव्हाळा आहे. तुमच्याकडे कमी म्हणून नाही आहे. तिचं प्रेम तिला सांगतं की अरे माझी मुलगी आता इथून जाईल ना, मग घरात काही नसल, 4 दिवस इथं थांबले, जाताना तिला भाजीची जोडी तरी टाकून देईल महाराज, कोथिंबीरची तरी जोडी टाकून देईल. दादाला म्हणा, दादा अरे जा आपल्या शेतामधून आण काहीतरी. दादा तरी म्हणेल आई तिला कुठं कमी आहे, तरी सांगेन आई नाही रे, अरे माझी ताई झाली 4 दिवस इथं आली, घरात बाजार नसन केलेला, म्हणून ती आई एवढ्या तळमळतेने महाराज आपल्या पदरामध्ये महाराज एक भाकर का होईना बांधून देते. का देते भाकर? तुमच्या घरी कमी आहे, तुमच्या घरात मिळत नाही तुम्हाला? ऐका, हे भरपूर आहे, परंतु खरं सांगू त्या ठिकाणी महाराज आईची किंमत ही जोपर्यंत आई आहे ना तोपर्यंत आपल्याला आईची किंमत कळत नाही. आईची सेवा तोपर्यंत करायची जोपर्यंत भगवान परमात्म्याने आपला 3.5 हाताचा नरदेह दिलाय. मग या नरदेहाला आल्यानंतर महाराज हा नरदेह केव्हा संपल, केव्हा जाईल हे काही आपल्याला सांगता येणार नाहीये. कारण महाराज कोणता क्षण कसा येईल हे सांगता येत नाही. हे महाराज अभंगाच्या प्रथम What?